see abundance everywhere. I vibrate with the frequency of wealth. I vibrate with the frequency of wealth. I am a money magnet. I am a money magnet. Money comes to me in both expected and unexpected ways. Money comes to me in both expected. I am powerful. I am persistent. I am strong. I am balanced. I am positive. I am peaceful. Hello everyone, good morning, welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. चल कुठे जा, शोध तुझा प्ले एरिया. आजनं थेट व्लॉग हा आता इव्हिनिंगला स्टार्ट करते. मॉर्निंगमध्ये जे शूट केलं होतं ते तेवढंच. त्यानंतर असं काही खास असं शूट करण्यासारखं काही नव्हतं. तेच आपलं डेली रुटीन. तर म्हटलं काय तेच ते उगाचनं व्लॉगमध्ये दाखवावं. तर आम्ही आलो आहोत एका छान आणि सुंदर अशा गार्डनमध्ये. जे लोक आजूबाजूला राहत असतील किंवा PCMCमध्ये राहत असतील तर मला असं वाटतं हे गार्डन त्यांना ओळखीचं असेलच. जर असेल तर त्यांनी कमेंट नक्की करा की हा एरिया कुठला आणि या गार्डनचं नेम काय. माझ्या घरापासून थोडं लॉंग डिस्टन्सवरती तर हे आहे, पण इथे तुम्ही बघतच असाल की मुलांना ना खेळायसाठी किती छान जागा आहे. एक प्रॉपर असा वॉकवे यांनी बनवलेला आहे आणि एवढे लश ग्रीन आहे ना सगळा आजूबाजूचा परिसर की फार छान वाटतं. म्हणजे समर्समध्ये लिटरली मुलांना सुट्ट्याच असतात, तर हॉलिडेज स्टार्ट झालेले असतात, तर त्यामुळे हे अगदी गजबजून जातं पूर्ण गार्डन. आणि काहीतरी संध्याकाळचा 8 o'clock बस असाच टायमिंग असतो याचा, म्हणजे 8पर्यंत. आणि एवढा क्राऊड असूनसुद्धा खेळायला खूप छान जागा आहे आणि खूप मोठं गार्डन आहे. तर कधीतरी येतो असं याही गार्डनमध्ये, छान वाटतं. सोसायटीचं आणि आजूबाजूचे गार्डन सोडले तर हे एकंदरीत खूप मोठं आहे आणि खेळायला प्रशस्त जागा आहे इकडे. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आणि पूर्णपणे डिजिटल झालेल्या या जगात मुलांच्या आयुष्यातील ह्या शारीरिक ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्या फार कमी होत चाललेल्या आहेत. सुट्टी असो किंवा थोडा मोकळा वेळ मिळाला असेल तर बहुतेक मुलं काय करतात, मोबाईल, कम्प्युटर किंवा TV समोर, म्हणजे स्क्रीन टाईम हा फार जास्त वाढत चाललेला आहे. तर त्यामुळे हे अशा प्रकारचे जे फिजिकल ॲक्टिव्हिटीज असतात, मोकळ्या हवेत धावणं, खेळणं, हे सगळं कमी होत चाललं आहे. आणि म्हणूनच मुलांना बाहेर घेऊन जाणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं आणि त्यांच्या छोट्या छोट्या आनंदात सहभागी होणं आज खूप गरजेचं झालेलं आहे. कदाचित आत्ता याचं महत्त्व फारसं जाणवत नाही, पण वेळ फार वेगाने निघून जाते. मुलं लवकर मोठी होतात, मित्रमैत्रिणींचे ग्रुप्स तयार होतात आणि ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये व्यस्त होऊन जातात. आणि मग अचानक तेव्हा जाणवतं की आपली मुलं किती लवकर मोठी झाली. आणि म्हणूनच आज आपण आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतो तो वेळ त्यांना नकळत खूप काही शिकवून जातो. प्रेम, संवाद, नात्यांची किंमत आणि एकत्र वेळ घालवण्याचं महत्त्व त्यांना मिळतं. कारण शेवटी आईवडिलांनी दिलेल्या गिफ्टपेक्षा आईवडिलांसोबत घालवलेला वेळच मुलांच्या मनात जास्ती काळ आठवणीत राहतो.
what's wrong. चला जाण्याची वेळ झालेली आहे आणि गार्डन बंद होण्याची पण वेळ झालेली आहे. Passion is gone. गार्डनमधून घरी आलो तसं तर गार्डनला जाताना फ्रूट्स वगैरे खाऊन गेलोच होतो, पण तरीसुद्धा तोवरती 8:30 असे झाले होते. तर त्यामुळे भूक अशी प्रचंड लागली होती. म्हटलं आता काय बनवावं जे लवकर हेल्दी आणि टेस्टी क्विक असं मी सर्व करू शकते. वेळसुद्धा झाला होता त्यामुळे पचायला हलकं असं सुद्धा बनवायचं होतं. तर इथे मी बनवते आहे हेल्दी मखाना ओट्स चिला. आता नाव मी हे स्वतःच दिलेलं आहे. तुम्ही याला ओट्स चिला किंवा डोसा असं देखील म्हणू शकता. मी इथे रोल्ड ओट्स आणि मखाना घेऊन छान प्रकारे याला भाजून घेते आहे. दोन्हीही नीट छान भाजून झालं की यांना थोडं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये घालून याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता कुठल्याही प्रकारचे मेन्यू बनवताना माझ्यातली आई ही लगेच जागी होते. त्यामुळे यामध्ये कोणत्या कोणत्या पौष्टिक भाज्या मला घालता येईल याची मी नेहमी विचार करते. आज जसा हा चिला बनवत असल्यामुळे मी याच्यामध्ये गाजर, कांदा, ढोबळी मिरची मी याच्यामध्ये नाही घातली आहे, कारण ती मिष्टू नक्की फिल्टर करून काढून टाकते. तर त्यामुळे ती अवॉइड केली आहे. तर अशा भाज्या छान प्रकारे चिरून घेतल्या आहेत, चॉप करून घेतलेल्या आहेत, नॉट चिरून. आणि या भाज्या ज्या आहेत ना, या भाज्यामुळे चिला किंवा डोसा यांसारखे प्रकार तुम्ही करत असाल तर त्याला एक वेगळीच टेस्ट देतात आणि शिवाय न्यूट्रिशन व्हॅल्यू देखील या पदार्थांची अशी वाढवतात. I got a plan for everyone. I wonder if I could take a second run. 'Cause I carry on getting sad and getting stuck. आता या सगळ्या मिश्रणामध्ये एक्स्ट्रा बाइंडिंगसाठी 2 टेबलस्पून हे बेसन आणि 2 टेबलस्पून हे तांदळाचं पीठ मी घालते. यामुळे होतं काय, तांदळाचं पीठ घातल्यामुळे डोसे किंवा चिले हे छान प्रकारे कुरकुरीत होतात. हे सगळं एकत्र करून आवश्यक तेवढं पाणी घालून याला छान मऊसूद हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बॅटर साधारण एक 10 ते 15 मिनटांसाठी तुम्हाला रेस्टिंगला ठेवायचं आहे. ही प्रोसेस मात्र स्किप नाही करू शकत, कारण याने डोसे किंवा चिले हे छान प्रकारे येतात. शिवाय रेस्टिंगला ठेवल्यामुळे हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकमेकामध्ये छान असे मिसळतात. यानंतर तव्यावरती थोडं तेल घालून अगदी छोटे छोटे छान असे कुरकुरीत चिले किंवा डोसे असे तयार करून घ्यायचे. अशा प्रकारच्या रेसिपीज तुम्ही वेट लॉससाठी सुद्धा ट्राय करू शकता. म्हणजे ओट्स आणि मखाणा हे या दोन्हींमध्ये फायबर हे हाय प्रमाणामध्ये राहतं. तर त्यामुळे काय होतं की पोट हे जास्त वेळ भरलेलं राहतं आणि अनावश्यक जे आहे ते क्रेव्ही ही थांबते, ते खाणं टाळलं जातं. मुलांसाठी हे हेल्दी स्नॅक्स आहे. म्हणजे ॲक्च्युली ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे तुम्ही केव्हाही बनवू शकता. टमी फिलिंग आहे. तर ही चिले हे तळलेले नसून अगदी कमी तेलामध्ये हे बनतात. त्यामुळे मुलांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक असा पर्याय ठरतात. त्यानंतर डायजेशन, ओट्समधील फायबर आणि पचनक्रिया जे सुधारायला मदत करतं आणि त्यामुळे काय होतं की कॉन्स्टिपेशनचा त्रास हा देखील कमी होतो. हाडे आणि स्नायूंना बळकटी मिळते. मखाण्यांमध्ये आपण जी यूज केली आहे या रेसिपीमध्ये मखाणे, यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात, जे हाडांसाठी, स्नायूंसाठी हे फार फायदेशीर असतात. आणि शिवाय हा एक नैसर्गिक ऊर्जा देणारा देखील पदार्थ आहे. म्हणजे ओट्स, बेसन, भाज्यांमुळे यामुळे काय होतं की शरीराला आवश्यक अशी ऊर्जा मिळते आणि त्यामुळे हा चिला नाश्ता किंवा संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून उत्तम आहे. तुम्ही डिनरलासुद्धा हे करू शकता. ओट्समध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक हे त्वचा निरोगी ठेवायला आणि केसांची मुळे जी आहे स्ट्रॉंग करायला मदत करतात. शिवाय बेसन, ओट्स आणि मखाण्यांमधून शरीराला आवश्यक ते प्रोटीन हे मिळतं, जे मुलांच्या वाढींसाठी, स्नायूंसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हार्टसाठीही तेवढाच फायदेशीर, कारण ओट्समध्ये असलेले बीटा ग्लुकॉन फायबर
कोलेस्ट्रॉल कमी ठेवायला मदत करते आणि त्यामुळे हार्ट हे निरोगी राहण्यास मदत होते. चला, हे एवढे सारे फायदे आहेत या रेसिपीचे, त्यामुळे बनवायला विसरू नका, कारण आपणच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला हेल्दी ठेवू शकतो. चला तर मग याच नोटवर हा व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी किंवा व्हिडिओतील कुठलाही विचार 1 सेकंडला जरी तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका, कारण तुमच्या मोटिवेशनमुळे मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहील. टिल देन, बाय.